स्वागत आहे। परीक्षा उच्च न्यायालय भरती 2024 ची एक नवीन जाहिरात आलेली आहे। या जाहिराती संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट आणि नवनवीन जाहिराती दररोजच्या दररोज तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। जाहिरात पाहण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। या ठिकाणी टेलिग्रामवर रोज स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात आणि स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या लेटेस्ट अपडेट दररोजच्या दररोज चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी जॉईन करा टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। महावितरण विभागांतर्गत 5000 पदांसाठी एक जाहिरात आहे आणि या जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत सुरू आहे। तुम्ही या भरतीसाठी देखील अप्लाय करू शकता। ही सविस्तर जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे। आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या उच्च न्यायालय भरतीच्या जाहिराती संदर्भात माहिती पाहूया। सफाई कामगार या पदासाठी पुन्हा एकदा भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यासाठी ऑफिशियल अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर पहा, ही जी जाहिरात आहे ती मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेले असून पदाचं नाव आहे सफाई कामगार आणि या पदासाठी तुम्हाला 10 एप्रिल 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी प्रत्यक्ष तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर हा अर्ज ऑनलाईन करायचा नाही तर स्पीड पोस्टाने तुम्हाला अर्ज करायचा आहे। या भरतीसाठी स्पीड पोस्टाने अर्ज करण्यासाठी या ठिकाणी पत्ता आहे। हा पत्ता तुम्हाला या पत्त्यावर स्पीड पोस्टाने अर्ज करायचा आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी पात्रता काय असणार आहे तर फक्त शैक्षणिक पात्रता म्हटलं तर उमेदवार हा 4थी पास असेल तरी पण या पदासाठी अप्लाय करू शकतो। इथं पहा, शैक्षणिक पात्रतामध्ये फक्त 4थी उत्तीर्ण तुम्ही असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यामध्ये पुन्हा महत्त्वाचे मुद्दे आपण या जाहिरातीतले पाहूया। तर अर्ज कधीपासून सुरू होत आहेत, अर्ज करण्याच्या पद्धती संदर्भात इथं माहिती दिलेली आहे। तर उमेदवाराने संपूर्ण जाहिरात तपशीलवार वाचावी व अर्जात भरलेला तपशील योग्य आहे हे सुनिश्चित करून घेऊन अर्ज सादर करायचा आहे। उमेदवाराने एकापेक्षा अनेक अर्ज सादर केल्यास शेवटी सादर केलेला अर्ज विचारात घेतला जाईल। त्यासंबंधी उच्च न्यायालय प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही तक्रार दावा ऐकला जाणार नाही तथा विचारात घेतला जाणार नाही। विवाहित महिला जर असतील तर महिला उमेदवारांनी किंवा कोणत्याही कारणास्तव नावात बदल केलेला असेल तर अशा उमेदवारांनी अर्जामध्ये शैक्षणिक पात्रतामध्ये उदाहरणार्थ 4थी 7वी 10वी आणि 12वी इत्यादी तत्सम अर्हता धारण केलेली करताना त्यांचे जे नाव होते त्याच नावाने अर्ज करणे अनिवार्य आहे। म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटवर जे शैक्षणिक डॉक्युमेंटवर जे नाव आहे त्याच नावाने तुम्हाला अर्ज इथं करायचा आहे। पदाचं नाव आहे सफाई कामगार। सफाई कामगार पदासाठी तुम्ही 4थी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 4थी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे। जर उमेदवार इयत्ता 4थी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता म्हणजे 10वी 12वी किंवा पदवी प्राप्त असेल तर तिच्याकडे इयत्ता 4थीचे गुणपत्रक नसले तरी तिने अर्ज भरताना इयत्ता 4थी करता काल्पनिकरित्या 50% गुणांची उदाहरणार्थ 100 पैकी 50 प्राप्त गुणांची नोंद करायची आहे। म्हणजे तुम्हाला 4थीला जेवढे गुण होते तेवढ्या गुणांच्या अर्धे गुण तुम्हाला त्या ठिकाणी नोंद करायचे आहेत। तर अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता राखण्यात त्या ठिकाणी तुम्हाला ही नोंद करायची आहे। राज्य शासनाच्या इतर विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी सध्याच्या नियुक्तीकडून न हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे। उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी आणि अर्ज करताना कोणकोणती कागदपत्र जोडायची आहेत या संदर्भात देखील या जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। तर ही सर्व कागदपत्र तुम्हाला अर्ज भरत्यावेळी मूळ कागदपत्र
तर इथे पाहू शकता उमेदवारांनी जे आहे ते उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ दाखले कागदपत्रे जोडावीत त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे। अर्जाची छाननी अल्पसूची इत्यादी संदर्भात माहिती आहे। मूल्यांकन पद्धती संदर्भात कशा प्रकारे तुमचं मूल्यांकन होणार आहे तर प्राप्त अर्जाच्या छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांकडून खालील निवड प्रक्रियेस त्यांना सामोरं जावे लागणार आहे। तर निवड कशी होणार आहे या ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे 30 गुणांची। त्यामध्ये तुम्हाला किमान 15 गुण घेणं अनिवार्य आहे। शारीरिक कार्यक्षमता चाचणी होणार आहे त्यासाठी 10 गुण असणार आहेत आणि तोंडी मुलाखत घेतली जाणार आहे त्यासाठी 10 गुण। अशा प्रकारे निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला 50 गुणांची जी एक्झाम आहे ती या 3 टप्प्याच्या माध्यमातून द्यावी लागणार आहे। त्यामध्ये प्रात्यक्षिक चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी आणि तोंडी मुलाखत अशा प्रकारे 50 गुणांच्या माध्यमातून तुमची निवड केली जाणार आहे। इथं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात जाहिरातीसोबत परिशिष्ट प्रमाणे आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या स्वप्रमाणपत्रित केलेल्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रतीसह दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज स्पीड पोस्टाने करायचा आहे। पत्ता खाली दे। तर निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। सदर निवड प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील। सदर पदाची वेतन श्रेणी ही 7व्या वेतन आयोगानुसार असणार आहे। तर तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी पगार मिळणार आहे। या ठिकाणी पाहू शकता 16,600 ते 52,400 इथपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। तर नक्कीच तुम्ही अप्लाय करा। सफाई कामगार या पदासाठी तुम्ही इच्छुक असाल नोकरी करण्यासाठी तर यासाठी अप्लाय करू शकता। ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि ऑफिशियल जाहिरातची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तर जाहिरात सविस्तर वाचा। अर्जाचा जो पत्ता आहे तो व्यवस्थित पहा आणि स्पीड पोस्टाने अर्ज जो आहे तो विहित कालावधीमध्ये त्या ठिकाणी सादर करा। तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। परत भेटू, धन्यवाद।